खाली वनस्पतीचे काही नावं दिलेली आहेत. तर कोणती वनस्पती कशी आहे? रसाळ. बघा रसाळ असणारी कोणती वनस्पती आहे? 3 ऑप्शन लक्षात घ्या. निवडुंग आहे, गोल्डन रॉड, झेंडू की गुलाब. चला एक वेळ कमेंट करा उत्तर की नेमकी खालीलपैकी कोणती वनस्पती खूप रसाळ वनस्पतीचे उदाहरण आहे? चला लवकर लवकर उत्तर कमेंट करा की कोणती वनस्पतीचं उदाहरण कसं आहे? रसाळ वनस्पती आहे. चला लाईव्ह असणारे कमेंट करा. चला लवकर लवकर उत्तर कमेंट करा की कोणती वनस्पती रसाळ वनस्पती म्हणून ओळखली जाते, की तिचं उदाहरण आहे. ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे तर निवडुंग, गोल्डन रॉड, झेंडू की गुलाब. नमस्कार ज्ञानेश्वर सर, नमस्कार नमस्कार. चला बघा दोन. बघा याचं जे काही योग्य उत्तर आहे की खालीलपैकी कोणतं वनस्पती रसाळ वनस्पतीचे उदाहरण आहे? तर याचं योग्य उत्तर काय? निवडुंग. बघा गुलाबचं कसं असेल? गुलाबचं झाड जे आहे तर गुलाबच्या झाडाला सुद्धा काय ते असं रसाळ आहे का? नाही. तर याची काही ताटराशी कोमल मॅडम गुड इव्हनिंग. बघा तर गुलाबचं झाड जे आहे ते कसं असते? एकदम ताठर प्रकारे याचं काय काडी असते किंवा त्याची हे असते. आणि जो काय असतो झेंडू, तर झेंडूची सुद्धा जी काडी आहे ती अत्यंत नाजूक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रस आहे का? नाही. तर ती सुद्धा कशी आहे? ते सुद्धा याचं योग्य उत्तर नाही. आणि गोल्डन रॉड हे सुद्धा नाही. गोल्डन रॉड म्हणजे काय? तर आपलं मोहरी जशी असते मोहरी सारखंच एक झाड असते तर त्याला काय म्हणतात? गोल्डन रॉड. परंतु याचं योग्य उत्तर काय? निवडुंग. बघा निवडुंग संदर्भात तुम्हाला लक्षात घ्या की बघा हा निवडुंग आहे. निवडुंग काय? वनस्पती जी काही औषधी वनस्पती आहे. कशी आहे? औषधी. लक्षात ठेवा निवडुंग वनस्पती कशी आहे? ही एक औषधी वनस्पती आहे. बघा निवडुंगचे जे काही फळं असतात तर हे फळं बघा तुम्ही लक्षात घ्या. फळं कशा आहेत? रसाळ असे फळं आहेत. बघा निवडुंगचे जे काही फळं आहेत तर फळं हे कशा आहेत? रसाळ. तर जे काही निवडुंगचे दोन प्रकार पडतात. एक रसाळ ज्याचे की जे काही खोड आहे हे सुद्धा रसाळ आहे आणि ज्याचे फळं सुद्धा कसे आहेत? तर फळं सुद्धा याचे रसाळ आहेत. तर अशा प्रकारचं निवडुंगचं झाड असते. चला पहिला प्रश्न क्लिअर आहे सगळ्यांना? एक वेळ कमेंट करा की पहिला प्रश्न क्लिअर आहे. बघा पुढचा प्रश्न की शेंगावर्गीय भाजीपाला प्रकारात मोडतात. बघा भाजीपाला प्रकारात कोणत्या वनस्पती मोडतात? ऑप्शन तुम्हाला दिले आहेत. वाटाणा, गोबी, वांगी, मिरची. बघा प्रश्न असा आहे की शेंगावर्गीय वनस्पती ज्या काही बघा शेंगावर्गीय भाजीपाला प्रकारात कोणत्या आहे? त्याच्यामध्ये ऑप्शन तुम्हाला दिले वाटाणा, गोबी, वांगी की मिरची. तर भाजीपाला प्रकारामध्ये कोणत्या शेंगावर्गीय मोडतात? रेश्मा मॅडम म्हणतात ए. चला सगळेजण उत्तर कमेंट करा. ज्ञानेश्वर सर सुद्धा म्हणतात एक. चला लवकर लवकर उत्तर कमेंट करा. कोमल मॅडम सुद्धा म्हणतात एक. बघा बऱ्यापैकी सर्वांचं उत्तर बरोबर आहे. बघा जे काही वाटाणा आहे तर वाटाणे या कशा आहेत? वाटाण्याच्या काय असतात? शेंगा. बघा लक्षात घ्या वाटाण्याचे काय शेंगा असतात. जे काही आपली गोबी आहे तर कोबीचा सुद्धा काय असते? कंद असतो. काय गोबीचा सुद्धा कंद असतो किंवा फुल असते. तर वांगी सुद्धा कशा असतात? वांगी सुद्धा काय फळासारखे असतात. हा सुद्धा एक फळच आहे जवळपास. त्याचबरोबर काय मिरची, मिरची सुद्धा कसे आहे? तर मिरची सुद्धा कसे ही सुद्धा एक दोडक्यासारखी आपल्या काकडीसारखं एक फळ आहे. बघा तर त्याचं योग्य उत्तर काय? वाटाणा. तर वाटाण्याला काय शेंगा येत असतात. रोहिणी मॅडम म्हणतात एक. बरोबर. बघा बघा पुढचा प्रश्न की भेंडीतील सगळ्यात गंभीर आजार हा होय. बघा जी काही भेंडी वनस्पती आहे भेंडीचे पीक आहे तर याच्यामध्ये जो काही गंभीर प्रकारचा जो आजार आहे तर हा आजार कशामध्ये होतो किंवा कशा या आजारामुळे भेंडीवर कुठल्या प्रकारचा प्रादुर्भाव होतो? ऑप्शन लक्षात घ्या. मूळसड होणे, भुरी होणे की शिरा पिवळ्या पडणाऱ्या विषाणूजन्य रोग की वरील पैकी काही नाही. चला लवकर लवकर उत्तर कमेंट करा. ज्योती मॅडम नमस्कार. बघा चला लवकर लवकर.
ज्ञानेश्वर सर म्हणतात 2, रोहिणी मॅडम म्हणतात 3, ज्योती मॅडम म्हणतात 1, रोहिणी मॅडम म्हणतात 1. चला लवकर लवकर. नमस्कार नमस्कार राजकन्या मॅडम नमस्कार. कोमल मॅडम म्हणतात सी. चला जेवढे ऑनलाईन आहेत लाईव्ह आहेत सगळ्यांनी उत्तर कमेंट करा. रेश्मा मॅडम म्हणतात बी. बघा बघा मित्रांनो याचं योग्य उत्तर काय तर शिरा पिवळ्या पडणारा जो काही विषाणूजन्य काही रोग आहे तर यामुळे काय होते भेंडीतील हा सगळ्यात मोठा गंभीर आजार आहे. म्हणजे भेंडीच्या जे काही शिरा असतात वरच्या तर या शिराला काय हा रोग होतो. मग त्यामुळे काय पूर्ण हे झाड खराब होते. बघा मूळचड यामुळे होत नाही, भुरी सुद्धा यामुळे होत नाही. त्यामुळे योग्य उत्तर याचं लक्षात घ्या की शिरा पिवळ्या पडणारा विषाणूजन्य रोग हा कशावर पडतो हा भेंडीचा सर्वात गंभीर आजार आहे. चला क्लिअर इथपर्यंत. बघा पुढचा प्रश्न लक्षात घ्या. बघा पुढचा प्रश्न. आझोस्पिरिलम या जैविक खताच्या पिकासाठी कोणती शिफारस केली आहे. बघा ॲझोस्पिरिलम हा जो जे काही जैविक खत आहे बघा ॲझोस्पिरिलम हे जे खत आहे कसं खत आहे हे जैविक खत आहे. तर हे कोणत्या पिकासाठी याची शिफारस केली जाते. बघा ऑप्शन लक्षात घ्या. सोयाबीन पीक आहे, भुईमुग, ज्वारी की बरसीम. चला उत्तर कमेंट करा की ॲझोस्पिरिलम हे कोणतं जैविक खत आहे. हे बाब पहिल्यांदा लक्षात घ्या की ॲझोस्पिरिलम हे जैविक खत आहे. तर हे कोणत्या पिकासाठी याची शिफारस केली जाते. ज्योती मॅडम म्हणतात सी, रोहिणी मॅडम म्हणतात 3, ज्ञानेश्वर सर म्हणतात 3, कोमल मॅडम सुद्धा म्हणतात 3. चला लवकर लवकर उत्तर कमेंट करा. बघा कोमल मॅडम म्हणतात ज्वारी, बाजरी, मका, गहू, भात हे सर्व पिके आहेत. 15 ते 20% वाढ होते. बरोबर बरोबर. बघा जे काही ज्वारी आहे तर ज्वारीवर कुठल्या प्रकारचं जैविक खताची शिफारस केली जाते. कोणतं हे आहे ते ॲझोस्पिरिलम हे काय खत आहे. कोणतं खत आहे जैविक खत. संतोष सर म्हणतात बी. बरोबर बरोबर. बघा पुढचा प्रश्न लक्षात घ्या की क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणते लक्षण सगळ्यात जास्त दिसून येते. बघा पिकावर जे काही क जीवनसत्व आहे तर याच्यामुळे कोणतं सर्वात जास्त लक्षणं जास्त दिसून येतात. बघा फक्त शिरामधील भाग पिवळा पडून करबुरीत होते. त्याचबरोबर फक्त पानांची टोकं आणि कडा करपणे तसेच काय उतिक्षय होणे की फक्त जुनी पानं काही प्रमाणात करपणे असे ऑप्शन आहेत की वरीलपैकी सर्व. बघा की क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणते लक्षण सगळ्यात जास्त दिसून येते. ऑप्शन लक्षात घ्या की फक्त शिरामधील जो काही भाग आहे तो काय पिवळा पडून काय होते करपुरीत होते. त्याचबरोबर दुसरा आहे फळाची पानं फक्त पानाची टोका आणि कडा करपणे तसेच उतिक्षय होणे. आणि तिसरा पर्याय आहे की फक्त जुनी पानं काही प्रमाणात करपणे की वरीलपैकी सर्व. चला लवकर लवकर याचं उत्तर कमेंट करा. बघा याचं योग्य उत्तर काय वरीलपैकी सर्व. बघा ज्यावेळेस क जीवनसत्व कमी होते त्यामुळे काय फक्त जुनी पानं काही प्रमाणात करपतात. करपल्यानंतर याच्या व्यतिरिक्त काय होते फळांना काही टोका आणि कडा काय करपतात. तसेच फक्त शिरामधील काही भाग काय होते पिवळा पडून कर्पुरीत होतो. बघा पुढचा प्रश्न लक्षात घ्या. पुढचा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या योजनेची स्थापना कोणत्या साली झाली. साल तुम्हाला विचारलंय. फलोत्पादन काय होतं फळांना पिकांना काही योग्य किंमत देण्यासाठी काय याची स्थापना झालेली आहे. कोणती फलोत्पादन अभियान. तर याची जी काही सुरुवात आहे ही कधी झाली 2005 ते 6 या काळामध्ये काय याची सुरुवात झालेली आहे. बघा सुरुवात कधीची आहे तर सुरुवाती कधीची 2005 ते 2006 या दरम्यान काय याची सुरुवात झालेली आहे. जे काही फळ पिका जे काही शेतीचे माल आहे तर या मालाला योग्य भाव देण्यासाठी हे सुरू झालेलं आहे. ज्योती मॅडम म्हणतात डी, कोमल मॅडम म्हणतात डी. बघा पुढचा प्रश्न
की आदर्श कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा 2003 हा कशाशी संबंधित आहे? बघा, जो काही आदर्श कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो कायदा आहे 2003 चा, हा कशाशी संबंधित आहे? ऑप्शन तुम्हाला दिले, केवळ कंत्राटी शेती, केवळ प्रत्यक्ष विपणन, केवळ खाजगी विपणन, की वरीलपैकी सर्व. चला लवकर लवकर उत्तर कमेंट करा. ज्योती मॅडम म्हणतात डी, ज्ञानेश्वर सर म्हणतात सी. बघा, जे काही आदर्श कृषी उत्पन्न जो काही बाजार समितीचा जो काही कायदा आहे 2003 चा, हा कशाशी संबंधित आहे? तर वरीलपैकी जे काही सर्व घटक आहे यांच्याशी हा काय संबंधित आहे. पहिला आहे की केवळ कंत्राटी शेती. बघा, कंत्राटी शेती म्हणजे काय लक्षात घ्या. कंत्राटी म्हणजे काही तात्पुरत्या स्वरूपाची, म्हणजे काही आपण हंगामानुसार समजा काही कालावधीसाठी, बघा लक्षात घ्या, काही कालावधीसाठी जी शेती केली जाते तिला काय म्हणते? कंत्राटी. म्हणजे काय टेम्परवारी असल्यासारखं. बघा, हा जरी कंत्राटी शेती. केवळ प्रत्यक्ष विपणन, विपणन म्हणजे काय? मार्केट, बाजार. विपणन प्रणाली म्हणजे लक्षात ठेवा बाजार. केवळ खाजगी विपणन म्हणजे केवळ खाजगी का? तर खाजगी बाजार सुद्धा याचा काय याच्यामध्ये समावेश होतो. बघा, त्यामुळे लक्षात घ्या की जे काही 2003 चा जो काही कायदा आहे, या कायद्यामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट केलेल्या आहेत? केवळ कंत्राटी शेती सुद्धा आहे, केवळ प्रत्यक्ष विपणन आहे, खाजगी विपणन आणि वरील